गुड मॉर्निंग क्लास. कैमरा 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 सही है. गुड मॉर्निंग क्लास. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. काल नीटचा पेपर झाला माहिती ना, नीट 2020. बरोबर. इझी होता पेपर, थोडा मी टफ नव्हता. टफ म्हणजे नव्हताच ऍक्च्युअली, इझी. द पेपर वॉज व्हेरी इझी. इफ यू सिरियसली डू your whole study throughout the year, then the paper was so easy for you. You just have to consistent about your study and be regular with your study. Be regular with your class, with your teacher, with your own. Then success is not so far. बघा आजचा जो टॉपिक असणार राउंडिंग ऑफचा. सिग्निफिकंट फिगर झालं तुमचं. आज आपण घेऊ राउंडिंग ऑफ. जास्त मोठं लेक्चर नाहीये, छोटंच लेक्चर. मागच्या त्याच्यात घेऊन टाकायला पाहिजे होतं, पण बॅटरीचा प्रॉब्लेम, चार्जिंग लो, त्याच्यामुळे एंड करायला. राउंडिंग ऑफ म्हणजे काय आता आपल्याला माहिती ना, बऱ्याच वेळेस तुम्हीच करता ना. तुमचं लहानपणी बऱ्याच केलं असेल. 10च्या एक्झाम मध्ये, 8वीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला मार्क्स पडतात समजा की 88.67 असे मार्क्स पडतात. बरोबर आहे. आता आपण जातो मला 89 पडले, म्हणजे आपण काय केलं, राउंडिंग ऑफ केलं असं म्हणतो. बरोबर. बरेच जण ते 89 नाही डायरेक्टली काय करतात, डायरेक्टली सांगा मग 90 पडले, म्हणजे पर्यंत राउंड ऑफ. बरोबर. बट फिजिक्सने काय केलेलं आहे, डेफिनेशन दिलेलं आहे. राउंडिंग ऑफ कसं आहे, फिजिक्स म्हणा, मॅथ म्हणा, शेवटी दोघंही एकमेकांचे काय लँग्वेजेस आहे. मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स. बरोबर. असं केलं आहे राउंडिंग ऑफ. बघा राउंडिंग ऑफ मध्ये वेगवेगळे नियम आहे. बरोबर. आता नियम सोडा, मी नियम की समजून सांगत नाही, तर सांगण्यासारखं काही नाही. जनरली एक्झाम्पल्स वरून पण समजून जातं. ठीक आहे. बुक्स मध्ये दिलेलं असेल तर ते तुम्ही वाचून घ्या. आता समजा हा पहिला एक्झाम्पल, समजा मी लिहिले 3.6 3.67 घ्या. तर तुम्ही काय करता अशा एक्झाम्पल्सला, 3.67 आहे. बरोबर. तर हा 7 चा काय म्हणतो, ऑब्विसली हा 5 काय ग्रेटर, हा जो 7 आहे. बरोबर आहे. हा जो 7 आहे, हा ग्रेटर दॅन 5 ना, म्हणजे आपण काय करतो, इन्क्रीज करत टाकतो. आता ग्रेटर दॅन 5 काय घेतला, 4 का नाही, 6 का नाही, 8 का नाही का, त्याच्यासोबत काय, कारण ही साधी गोष्ट आहे ना. 1 ते 10 मध्ये जर कधी मिडल नंबर कोणता असेल तर तो 5 आहे ना. 0 to 5 चेक करतात ऍक्च्युअली. ठीक आहे. 0 to 10, 1 to 10 नाही. बरोबर. मिडल नंबर कोणता आहे, 5. मग ह्याच्यापेक्षा लहान आहे, ह्याच्यापेक्षा मोठे आहे, हा मिडल नंबरच ठरवणार ना. कोण ठरवणार, मिडल नंबर. आणि 0 ते 10 पर्यंतचा मिडल नंबर कोण, तर ऑब्विसली 5 ना. आपण 5च्याच कंपॅरिझन मध्ये चेक करू. 5च्याच कंपॅरिझन मध्ये काय करू, चेक करू की नेमकं तो मोठा आहे की छोटा आहे. आता गोंधळ करून घालतो सगळ्यांना, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. राउंडिंग ऑफचे नियम तर काही नसतो, फक्त गोंधळ घालतात एक तर 0 किंवा 5. 0 किंवा 5 हे दोघं गोंधळ घालतात. बाकीचे आपल्याला समजून जातं काय करायचं. बरोबर. बघा तर आता हे तर माहिती तुम्हाला 3.67. आता जर राउंड ऑफ करायचं, ऑब्विसली याच्याबद्दल जर कधी विचार केला तर त्याच्या आधीचा नंबर काय होतो रे, इन्क्रीमेंट होईल. बरोबर. नाहीतर ऍडिशन डिक्रीमेंट झाला का कधी आतापर्यंत राउंडिंग ऑफ मध्ये. तुम्ही म्हणले मला 88.67 मार्क भेटले आणि तुम्ही तुमच्या पाहुण्यांना सांगता ना 87च भेटले, मला असं सांगितलंय का, नाही ना. चढवून सांगता ना, थोडस जास्त सांगता मार्क्स. बरोबर. राउंडिंग ऑफच्या मेथडनं राउंड ऑफ करून मला एवढे पडले, राउंड ऑफ करून मला तेवढे पडले, असं बोलतो तुम्ही. 3.67 म्हणलं की याचा राउंड ऑफ काय म्हणजे 3.7. बरोबर. आता कन्फ्युजन झालं असेल तर समजायचं उदाहरण घ्या. 4.62. बरोबर. 4.62. आता हा जो डिजिट आहे बघा, आपल्याला इन्क्रीमेंट कोणता होणार नंबर, ह्याला जर कधी विचार केला तर हा ठरवणार आहे. आधीचा नंबर इन्क्रीमेंट होणार का तसंच राहणार, एक तर माहिती डिक्रीमेंट होणार नाही. बरोबर. नाही समजलं ना, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. 11ला आला तुला जसं आहे ठीक आहे, एवढं तर माहिती पाहिजे आता. वाढणं, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, कमी होणं. हा 2 5 पेक्षा कसा आहे, लहान आहे, म्हणून आपण काय करतो रे, त्याच्या आधीचा जो नंबर आहे तो तसाच होतो, कारण की तो 5 पेक्षा मोठा आहे. बघा ना, समजा इथं 5 आला तर काय होतं मला सांगा, साधी गोष्ट. हा 4.62 होता. ठीक आहे. 4.62 करेक्ट आहे. ह्या काय असतात 62, 61, 62. समजा मी म्हटलं असतं 61. काही फरक वाटतो का आपल्याला. आता समजा हा राउंड ऑफ किती होणार आहे आपल्याला माहिती, राउंड ऑफ 4 होणार किती होऊ शकतो, तर 4.6. बरोबर आहे. 4.6 याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे, म्हणजे 4.6 काही
काही नाही म्हणजे काय तर 0 आहे, काही नाही म्हणजे काय, असं समजा हा 60 बरोबर, मग 60 आणि 61 समजा मी इथे 1 टाकला जो की 5 पेक्षा लहान आहे, तर काय वाटतंय का तुम्हाला जास्त फरक 60 आणि 61 मध्ये नाही? ठीक आहे, मग हा 60 पेक्षा मोठा असं मी 0 नाही म्हणतो, ठीक आहे, 0 चे नियम वेगळे, 61 चा 62 झाला की फरक आहे का 60 आणि 62 मध्ये जास्त फरक नाही होणार, ठीक आहे, 63 मध्ये नाही, 64 मध्ये नाही, ठीक आहे, 65 मध्ये 65 असेल तर आपण हा 6 नंबर तसाच ठेवतो, ठीक आहे, 65 ठेवतो बरोबर. तर 5 चे नियम वेगळे, त्याच्यानंतर 66 ठेवलं असतं तर आता काय झालं, तर अंतर वाढू लागलं बरोबर. आता काय वाढू लागलं, अंतर वाढलं, 0 आणि 6 ने अंतर वाढलं, म्हणून अर्ध्यापेक्षा मोठी केली आहे 65 पेक्षा ही 66 थोडी एक न मोठी वाटत लागली बरोबर. म्हणून आपण काय करतो, हा 66 होता, आता हा काय करतो की हा आता 70 च्या जवळ जाता. तुम्ही ज्या 66 करता त्यावेळेस आता हे कोणाच्या जवळ वाटतं, तर 4.70 च्या जवळ वाटते व्हॅल्यू बरोबर आहे. त्यास 5 पेक्षा लहान होती त्यास 4.60 वाटत होती. आता हळूहळू ही व्हॅल्यू जशी वाढ लागली तशी 4.70 कडे झाली ना, साधी गोष्ट बरोबर. म्हणजे हा राऊंड ऑफ होणार आहे, काय होणार आहे, ही व्हॅल्यू राऊंड ऑफ होऊन काय होणार आहे 4.7. बघा इथे 7 जरी केला तर 60 आणि 70 कोणाच्या जवळ आहे, 70 च्या बरोबर. 4.7 68 केली असती 68 केली असती ऑब्वियसली कोणाच्या जवळ लागली 7 च्या, म्हणजे 70 च्या जवळ जावी लागली. 9 जरी केलं तरी, आणि जर तिथे 0 केला तर त्याचे नियम वेगळे, ठीक आहे, आपण बघू. क्लिअर इथपर्यंत मला सांगायचं आहे, तुम्ही कंडक्टरला बस मध्ये कधी बसलाय का सगळे एरोप्लेन मध्ये बसलेले नाही ना. समजा 62 रुपये तिकीट असलं तर तुम्ही काय करणार, तर वरचे 2 रुपये देऊन टाकतात बरोबर आहे का, कारण की ही लेस दॅन 5 व्हॅल्यू ना बरोबर, 5 रुपयापेक्षा कमी नाही, म्हणून आपण समजा की जाऊ बाबा 7 च्या जवळच आहे, कधी 6 रुपये आणि तुम्ही त्याला 6 रुपये तरी असं जर कधी नाही, तर त्याचं काम आहे ना. तर तुम्ही जर कधी 66 रुपये तिकीट झालं तर ऑब्वियसली त्याला 4 रुपये द्यायला सोयीस्कर पडतं, की आपल्याला 6 रुपये द्यायला सोयीस्कर पडतं नाही ना. 6 रुपयाची चिल्लर मॅनेज करणं अवघड आहे, 4 रुपये तुला लवकर देऊ शकतो. हे साधं बेसिक नॉलेज आहे जनरल डेली लाईफ मध्ये. हे ग्रेटर दॅन 5 असेल तर काय आणि लेस दॅन 5 असेल तर काय, त्याचा नियम, ठीक आहे. आता हा जो 2 होता हा काय होता, लेस दॅन 5 होता म्हणून आपण त्याला तसंच केलं. हा ग्रेटर दॅन 5 होता म्हणून 6 चा काय केला 7 केलं, ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या, जास्त एक्झाम्पल्स घेण्याचं काम नाही असं वाटतं मला याच्यावर, ठीक आहे. हे 2 नियम बरोबर आहे. आता बघा 0 असेल तर काय करायचं, एखाद्या वेळेस काय होतं 0 येतो बरोबर, 0 येतो बरोबर. कसं, समजा हा क्वेश्चन आहे, समजून घ्या. आता हा इफ लिहून घ्या, वाटलं असेल असं हेडिंग, कसं हेडिंग, इफ देयर इज 0 आफ्टर दी एंड नंबर, ठीक आहे. आता मी माझ्या लँग्वेज मध्ये लिहिलं आपले, देयर इज अ 0 आफ्टर दी एंड नंबर, ठीक आहे. एंड डिजिट, नंबर म्हणा किंवा डिजिट म्हणा, ठीक आहे. डिजिट हा मोस्टली यूज केला जाणारा शब्द आहे बुक्स मध्ये. समजून घ्या. आता एक्झाम्पल मध्ये असा क्वेश्चन किंवा एक एक्झाम्पल दिले 8.160 असा एक क्वेश्चन आहे, आणि आणखी एक क्वेश्चन तुमच्याकडे सेम क्वेश्चन, ठीक आहे. सेम क्वेश्चन घ्या, फक्त मी थोडंसं वेगळं करतो. 8.162 च्या ऐवजी 8.1 होता, इथे 2 घेतो, 260 घ्या, ठीक आहे. 260 आणि इथे 160. काय फरक केला रे, काय फरक केला, फक्त इथे 1 आहे आणि इथे 2 आहे बरोबर. समजतंय, 8.160 आणि 8.260. आता बघा राऊंड ऑफ कोण होणार आहे, राऊंड ऑफ कोण होत असतो, जो डॉटच्या जवळ आहे तो जनरली काय होत असतो, राऊंड ऑफ होत असतो. डॉटच्या जवळ कोण आहे, हा 1 बरोबर आहे. हा जर 5 पेक्षा मोठा असेल, समजा हा 8.5 असता तर आपण 8.5 म्हणतो बरोबर. 8.6 असेल तर डायरेक्टली 9.0 करून टाकतो. 8.2 असेल तर 8च म्हणतो बरोबर. असं करतो, म्हणजे राऊंड ऑफ कोण होतो जास्तीत जास्त करून, मोस्टली रेअर एकदम सगळ्यात जास्त केस मध्ये कोण राऊंड ऑफ होतो, हा डिजिट, हे माहिती का, जनरल रूल्स आहे आणि आपण डेली हे वापरतो बरोबर. मग हा नंबर कसा वाटतो तुम्हाला, आता कसा वाटतो म्हणजे छान वाटतो, छानच्या भाषेत नाही, ऑड आणि इव्हनच्या भाषेत. हा वाटतोय तुम्हाला ऑड आणि हा वाटतोय तुम्हाला इव्हन बरोबर आहे. समजतंय. डॉटच्या जवळचा त्याला प्रिसिडिंग नंबर म्हणतात, सक्सिडिंग नंबर, ठीक आहे. प्रिसिडिंग सक्सिडिंग म्हणजे जवळचा लगतचा,
ठीक आहे, ती लँग्वेज मी वापरत नाही, तसलं वापरून कन्फ्युज करायचं नाहीये मला तुम्हाला. ठीक आहे, प्रिसिडिंग सक्सेडिंग नंबर, इफ द डिजिट आफ्टर द डेसिमल पॉइंट और द डिजिट बिफोर द झिरो, डिजिट प्रिसिडिंग द झिरो इज ऑड और इज इवन, असं वापरून मला कन्फ्युज नाही. ठीक आहे, साधी गोष्ट आहे की जर कधी डॉट जवळचा नंबर इफ लिहून घेऊ शकतो तुम्ही म्हटलं असं तिथे, इफ द नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट, हे दोन नियम आहे. ठीक आहे, बेसिकली हे दोन नियम आहे, बाकी काही नाही. बाकीचे तर माहित तुम्हाला, 5 पेक्षा लहान असेल तर तशीच ठेवायची, 5 पेक्षा मोठी असेल तर वाढवून टाकायची. इफ द नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट, इफ नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट, आता बघा आफ्टर डेसिमल पॉइंट इथे आहे. ठीक आहे, हे तर माहिती नाही, याला म्हणतात डेसिमल पॉइंट, डेसिमल दशांश चिन्ह डेसिमल पॉइंट. मी बी काय सांगू लागलो रे पाच. इफ द नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट इज काय तर ऑड. ओके, काय इकडे ऑड. आणि इफ द नंबर आफ्टर, बोलो क्या लिखोगे इसमें, इफ द नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट इज, क्या लिखो, इवन. बरोबर, देन बरोबर, इनक्रीज द नंबर. ठीक आहे, आता इनक्रीज द नंबर म्हणल्यावर कोणता, जो डॉटचा जवळ त्याच्याबद्दलच डिस्कशन चालू आहे ना. इफ द नंबर, बरोबर, हा काय आला नंबर, ह्याच्याबद्दल डिस्कशन चालू आहे. आणि हा नंबर कोणता आहे, हा ह्याच्याबद्दल डिस्कशन झालं. इफ द नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट नंबर नंतरचा नंबर कोण आहे, हा डेसिमल पॉइंट. इफ द नंबर, आता हा कधीचा, डेसिमल पॉइंट नंतरचा, ऑब्वियसली तो. ठीक आहे, 2 इथे 1. देन आता कोण कमी होणार आणि कोण तसाच राहणार, तर हा नंबर. ठीक आहे, डेसिमल पॉइंटच्या जवळ. इफ द नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट इज ऑड, देन इनक्रीज. ठीक आहे, इनक्रीज ला मी इथून पुढे असं सिम्बॉल वापरते, इनक्रीज ला असं आणि डिक्रीज ला असं. खूप काम पडणार आपल्याला आयुष्यामध्ये, जोपर्यंत तुमचं 12वीचं आयुष्य आहे आमच्या सोबत. ठीक आहे, देन इनक्रीज द नंबर. आता लिहून घ्यायचं असतं ब्रॅकेट मध्ये, इनक्रीज द नंबर म्हणजे कोणता नंबर. आणि हे वाचायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला दररोज याच्यावरती दररोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे, नाहीतर कन्फ्युज होत असाल. देन इनक्रीज द नंबर, आता इथे लिहून तुम्ही कोणता नंबर, नियर टू, वेगळ्या भाषेमध्ये नियर टू डेसिमल पॉइंट, असं पण सांगून घ्या. ठीक आहे, देन इनक्रीज द नंबर बाय किती रे, एक न वाढू शकतो ना, देन इनक्रीज द नंबर बाय 1. ओके, म्हणजे याचं काय म्हणजे आता हा ऑड नंबर म्हणल्यावरती आधी काय आला 8.160, बरोबर आहे. त्याचं काय आन्सर येऊन जाईल, त्याचा आन्सर येऊन जाईल 8. बघा ह्या झिरो न काय केलं की प्रॉपर्टी लावली. कशी प्रॉपर्टी लावली, याच्यासोबत जर कधी हा 0 आहे, बरोबर आहे, आणि डॉटच्या जवळचा नंबर हा ऑड आहे, तर हा नंबर काय होऊन जाईल, 1 न इन्क्रीमेंट होऊन जाईल. इथे काय होऊन जाईल, क्वेश्चन काय होता इथे 8.260. त्याच्यामुळे इथे काय सांगितलं, हा 0 काय सांग, हा 0 कोणाला बघेल, डॉटच्या जवळचा जो नंबर आहे त्याला. इथे पण या 0 न कोणाला बघितलं, डॉटच्या जवळ जो नंबर आहे त्याला समजलं की हा तर ऑड आहे, म्हणजे इन्क्रीमेंट करून टाका. इथे 0 न डॉटच्या जवळचा जो नंबर आहे त्याला बघितलं, लगेच समजून गेलं की हा इवन आहे, तर याला हात नका लावू. ठीक आहे, याला तसंच राहू. 8.26. क्वेश्चन कसे असू शकतो, ठीक आहे, 0.320. इथे सांगलं होतं काय होईल पटकन, ह्या 0 ने याला बघितलं, डेसिमल पॉइंट जवळचा नंबर त्याला दिसला ऑड, तर हा करून गेला 0.4. ठीक आहे, आता मी असं नाही की इकडे इवनचेच एक्झाम्पल दिलं, आता मी रॅन्डमली दिलं. ठीक आहे, रॅन्डमली देतो. इथे काय होईल, मग समजा इथे असं असतं 9.980, तर अशाच काय झालं असतं, ह्या 0 न बघितलं 9 ला, 0 न बघितलं 9 ला, तर काय होऊन गेलं असतं, 9 च्या पुढे काही असतो का 10 असतो, म्हणजे 10 चा हा 0 इथे आणि इकडे आला असता, बरोबर आहे, म्हणजे हा 10.0 झाला असता. साधी गोष्ट आहे. 9.98 ला आपण कसं लिहितो, 10च लिहितो ना, जीची व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटीची. ठीक आहे, काम येणार आपल्याला पुढे. प्राथमिकच्या एक्झाम्पल मध्ये पण डायरेक्टली गिवन असतं, कन्सिडर व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऍज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, नॉट 9.98. आपल्या सोयीसाठी समजले हे नियम. फक्त ऑड आणि इव्हनचा एक नियम, बाकीच्या गोष्टी तुम्हाला येतात लेस दॅन 5 ग्रेटर दॅन 5. ठीक आहे, आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कालच्या
एक्झाम मध्ये आला होता सिग्निफिकंट फिगर वरती तर नव्हता आला, खूप सिंपल आले होते रे बाबा. तुम्हाला मी फॉर्म्युला शिकवला का आठवतं का स्ट्रेसचा? अजून तुम्हाला स्ट्रेस आलं सुद्धा नाही. काय फॉर्म्युला ऑफ स्ट्रेस घेतला ना तुमचा, फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेसचा फॉर्म्युला मी घेतला होता तुमचा, तर त्यांनी कालच्या एक्झाम्पल फुटचे 4 मार्क दिले, तुम्ही 4 मार्क घेतले असते. फोर्सचा होता, सॉरी फोर्स नाही, स्ट्रेसचा. ठीक आहे, फोर्स पर युनिट एरिया तुम्हाला माहित नाही तरी मी तुम्हाला सांगितलं होतं लेक्चर मध्ये. फक्त हे फॉर्म्युले सध्या फक्त लक्षात राहू द्या, कारण की आपल्याला काय करते पुढे शिकण्याचं आहे. तुम्हाला डायमेन्शन काढण्याची मतलब सध्या. तर m1 L1 t टू दी पॉवर -2 आणि एरियाचा L2. L2 वरती गेल्यावर -2 म्हणजे m1 L -1 t -2. इथे तुम्हाला भेटले असते 4 मार्क्स. हा काय विचारलेला क्वेश्चन. याचे 3 सेट मध्ये आय थिंक सगळे सेट सारखेच, फक्त मागे पुढे होतात क्वेश्चन्स. कळलेल्या माहितीनुसार बघा. आता राउंडिंग ऑफ, आता काय ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नंतर की सध्या ऍडिशन अँड सबट्रॅक्शन बघू. ठीक आहे, राउंडिंग ऑफ करायचं, त्याच्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये. ठीक आहे, द रिझल्ट ऑफ, ठीक आहे इथे लिहून घ्यायचं असतं, द रिझल्ट ऑफ ऍडिशन मला नाही घ्यायचं एक स्टेटमेंट. द रिझल्ट ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजे काय, आन्सर. ठीक आहे, रिझल्ट म्हणजे काय, तिथं आन्सर जे का तुमच्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं ते कुठपर्यंत धरायचं, कुठपर्यंत व्हॅलिड. आता थोडी ना कोणीतरी घेतलं 3.200000 आणि तर तुम्ही घेतलं होतं 1.2 आणि तुम्ही जर त्याचे आन्सर घेताना प्रत्येक वेळेस 0.000004 आणि AB 4, मग ते प्रत्येक वेळेस एवढा आन्सर देणार, काही मॅथमॅटिकली रॉंग आहे. बरोबर, तसं ठीक आहे, काही अर्थ नाही, हे करेक्ट आहे लिहायचं. ठीक आहे, बट मॅथमॅटिकली व्हॅलिड आहे. बरोबर, तुम्ही लिहू शकता, अडचण नाही, पण मॅथमॅटिकली व्हॅलिड आहे. ठीक आहे, मग याला काहीतरी नियम घालून दिलेत आपल्याला. ठीक आहे, याला काय केलं, नियम घालून दिले की हे कुठपर्यंत पकडायचं, डेसिमल पॉइंट नंतर. डेसिमल पॉइंट नंतर कुठपर्यंत पकडायचं, कुठपर्यंत कोणते व्हॅल्यू सोडून द्यायच्या, डेसिमल पॉइंट नंतर कोणते आकडे सोडून द्यायचे. ठीक आहे, हा तो रिझल्ट. ठीक आहे, हा तो रिझल्ट जो मी इथे बोलू लागलो. ठीक आहे, हा तो रिझल्ट. द रिझल्ट ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट शब्द आहे, द रिझल्ट ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन consider up to the number. ठीक आहे, consider up to the number. आता नंबर कोणता लक्षात ठेवा, हे खूप व्यवस्थित तुम्हाला तुमच्या भाषेत लिहून ठेवणे. समजा 2 नंबर असतील, जसे मी आता 3.2000 आणि 1.2 असं. ठीक आहे, द नंबर. आता नंबर कोणते, हा पहिला नंबर झाला 3.2000 आणि हा 1.2. ठीक आहे, हे काय ते नंबर्स आहे. ठीक आहे, ह्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता. असे एक्झाम्पल देऊन हा झाला नंबर, हा पण झाला नंबर. ऑब्वियसली नंबर आहे ना. द रिझल्ट ऑफ फोन नंबर. द रिझल्ट ऑफ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन कन्सिडर अप टू द नंबर. ओके, ह्यापैकी द नंबर विच हॅज. ठीक आहे, ह्या नंबर पैकी विच हॅड, द नंबर विच हॅड, या नंबर पैकी. ह्याला लिहू शकता असं तुम्ही. ठीक आहे, या सर क्या ही लिखे, आपकी मराठी बहुत गंदी. या नंबर पैकी, द नंबर विच हॅज लीस्ट. ठीक आहे, हा शब्द खूप वापरतात. लीस्ट म्हणजे काय माहिती ना, कमी. लीस्ट और मिनिमम, लिस्ट और मिनिमम फिगर्स. ठीक आहे, आता फिगर्स लिहितो मी, नंबर लेकर फिगर होऊन जाईल. ठीक आहे, फिगर्स. आता हे काय मग डॉट मध्ये. ठीक आहे, which has least figures. which has figures म्हणजे काय, आकडे माहिती ना, आकडा तुम्ही जे टाकता लाईट वायरिंग वरती ते नाही. ठीक आहे, आकडे ड कसं काढते, आकडा एवढे येत नाही. which has least or minimum figures. ओके, minimum figures after decimal पॉइंट. बघा काय म्हणे,
नंबर या नंबर पैकी म्हणजे ह्या दोन नंबर पैकी रिझल्ट कोणता पकडायचा, रिझल्ट कोणता पकडायचा तर सांगतो मी, ठीक आहे. रिझल्ट तो पकडायचा विच हॅज लिस्ट फिगर्स आफ्टर डेसिमल पॉइंट. हा डेसिमल पॉइंट झाला इथे, ठीक आहे. डेसिमल पॉइंट झाला इथे. ह्यांच्यापैकी ज्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नंतर खूप कमी आकडे तो नंबर पकडायचा, ठीक आहे. म्हणजे ह्या दोघांपैकी डेसिमल पॉइंट नंतर आकडे कुठे कमी आहे, आकडे कुठे कमी आहे तर इथे कमी आहे, बरोबर. म्हणजे हा नंबर पकडायचा. काय करायचं सर पकडून, त्यासोबत धोका घ्यायचा का नाही, धोका नाही घ्यायचा. तो आपल्याला गृहीत धरायचा आणि त्याचं काम नंतर पडणार आहे. हो सर कसं काय बघा. ह्याचा आन्सर काय झाला, याची ऍडिशन केल्यावरती त्याचा आन्सर येईल हा 01 हा 01 हा 01 हा 01 4 डॉट 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 बरोबर आणि हा 4.4 बरोबर. मग सांगा मला डेसिमल पॉइंट नंतर कोणत्या ह्या दोन पैकी नंबर मध्ये, ह्या दोन पैकी कोणत्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट नंतर कमी फिगर्स आहे. हे फिगर्स बरोबर म्हणजे हा नंबर किती आहे याच्याकडे डेसिमल पॉइंट नंतर किती फिगर्स आहे, एकच फिगर्स आहे, बरोबर. याच्याकडे किती फिगर्स आहे, एकच फिगर्स आहे. म्हणून आपण पण काय करायचं, जे आन्सर आलं, ठीक आहे, जे आन्सर आलं त्याच्यामध्ये सुद्धा रिझल्ट मध्ये डॉट नंतर डेसिमल पॉइंट नंतर एकच फिगर सोडून आन्सर पकडायचं. एकच फिगर सोडून, एकच नंबर सोडून, एकच आकडा धरून सोडून आन्सर पकडायचं, ठीक आहे. आता इथे एकच होतं याच्यामध्ये म्हणून आपण 4.4 करून टाकू. 4.4 करून हे बाकीचे कन्सिडर केलं का आपण नाही. म्हणजे त्याचा आन्सर ऍक्च्युअली काय 4.4 हे आन्सर काय व्हॅलिड 4.4 हे आन्सर काय बघा. हे जास्त केलं असेल, ठीक आहे. 3.24 3.24 प्लस 0.3 आता त्याच्यामध्ये काय केलं असतं 0.53 बरोबर आहे. आन्सर कोणतं व्हॅलिड असेल, आन्सर हे करेक्ट आहे बट व्हॅलिड नाही. करेक्ट आहे हे व्हॅलिड नाही. हे व्हॅलिड काय असेल, याच्यामध्ये कोणता नंबर ज्यांना नंबर होतो, कोणता नंबर ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी फिगरचे आकडे आफ्टर डेसिमल पॉइंट, हा बरोबर आहे. म्हणून आपण किती ह्याच्यामध्ये किती आहे डेसिमल पॉइंट नंतर आकडे एकच. म्हणून आपण इथे पण डेसिमल नंतर किती पॉइंट्स घेऊ तर एकच. डेसिमल नंतर किती पॉइंट्स घेऊ तर एकच, ठीक आहे. सेम ऍडिशन साठी रूल, सेम सबट्रॅक्शन साठी रूल, ठीक आहे. आणखी एखादा एक्झाम्पल घ्या तसं 0.0034 प्लस 1.0 प्लस 1.0, ठीक आहे. इथं आन्सर काय 43001. आता बघा साधी गोष्ट आहे. आता प्रत्येक तुम्ही हा 1 आहे 1.0034 म्हणजे तिची व्हॅल्यू ऍक्च्युअली 1 येणार आहे. किती जरी काही केलं तरी त्याची व्हॅल्यू किती आहे 1 असेल. पण आपण जास्तीत जास्त कुठपर्यंत कन्सिडर करू 1.0 1.00 करून नाही गेलं हेही चाललं असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात कमी फिगर्स आहे आफ्टर डेसिमल पॉइंट, कन्सिडर दॅट नंबर. तोच नंबर काय करा कन्सिडर करा. म्हणून आपण काय केलं आफ्टर डेसिमल पॉइंट आपल्याला समजलं इथे एकच नंबर आहे, ठीक आहे. इथे एकच नंबर आहे आणि इथं पण इथे किती दिले तर 4 नंबर, ठीक आहे. इथे 4 नंबर क्लिअर इथपर्यंत. मग याचा आन्सर काय येईल फक्त 1.0. सबट्रॅक्शन साठी सुद्धा सेम. समजा आता एखादा बॉक्स आहे, ठीक आहे. एखादं उदाहरण घ्या वाटलं, एखादा बॉक्स आहे, त्या बॉक्स मध्ये दगड टाका, ठीक आहे. शेतातून आणा आणि टाकून द्या, ठीक आहे. समजा हा बॉक्स आहे, ह्या बॉक्सचं जे वेट आहे, समजा ह्या बॉक्सचं वेट आहे 2.6 kg 2.6 kg आणि ह्या बॉक्स मध्ये दगड टाकले. ह्या बॉक्स मध्ये काय टाकले दगड दगड, ठीक आहे. माहिती आहे दगड 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 टाकला समजा 0.3 ग्रामचा 0.3 ग्रामचा आणि त्यांनी विचारलं सांग ऍडिशन करायचं किंवा ह्या बॉक्स मध्ये आता टोटल वेट किती झालं. हाऊ मच इज द टोटल वेट, हाऊ मच इज द टोटल वेट ऑफ दी बॉक्स. हे फरक नाही पडला. 2.6 मध्ये एकदम ग्रामची व्हॅल्यू टाकली, ग्राम वाला दगड टाकला, जास्त फरक नाही पडला बरोबर. आता ह्याचे युनिट किलोग्राम आहे, ह्याचे युनिट ग्राम आहे. दगड नसतं बरं का, असं आपल्याला माहिती आहे. Addition and subtraction is only possible for the quantity which has the same dimension, ठीक आहे, which has the same unit. हे CGS मध्ये गेलं, हे SI मध्ये आहे रे बाबा. आणि आपण कोणती प्रणाली वापरतो, प्रणाली वाली ती प्रणाली नाही, पद्धत, ठीक आहे.
पद्धत SI. ओके करा 2.6. मग आता 0.3 ला 0.3 ग्राम ला किलोग्राम मध्ये कन्वर्ट कसं करणार? स्मॉलर विल बिकम मोर स्मॉलर. येस 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 वी नो सर. तुम्ही शिकवले, कोणीतरी शिकवले आम्हाला. ठीक आहे. ग्राम ला स्मॉल करायचं असेल तर डिवाइड करायला लागेल किंवा मायनस वाल्या क्वांटिटीनं मल्टिप्लाय करायला. ठीक आहे. म्हणजे काय आहे 0.3 इंटू, ठीक आहे 0.3 जास्त कन्फ्युज करत असेल तर 3 ग्राम घ्या. ठीक आहे. तुम्हाला मी शिकवेल परत, मला शिकवण्याच्या ह्या गोष्टी आहेत. 3 ग्राम घ्या. 3 ग्राम पॉइंट कन्वर्जन. ठीक आहे. पावरचं हे पावरचं 3 करा. 3 ग्राम म्हणजे 3 इंटू काय करू डिवाइड करतो आपण किती ना 10 टू दी पॉवर 3 ने. मी असं म्हटलं होतं, असं नव्हतं शिकवलं. ठीक आहे. असं शिकवलं असतं तर चाललं असतं, बट ते लय कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे. आपण काय करतो, ग्रामला कशात कन्वर्ट करणे? किलो मध्ये. ठीक आहे. ग्रामला कशात कन्वर्ट करणे? किलोग्राम मध्ये. मग के चा किती असतो रेट? 10 टू दी पॉवर 3 आणि ग्रामचा काय उरला पुढं? ग्राम. ठीक आहे. ग्रामचा काय उरला? ग्राम. हा काय म्हणजे केजी मध्ये कन्वर्ट. बरोबर. तर ग्राम हा स्मॉलर किलोग्राम मध्ये पेनणार तर वाढून जाईल ना. हे काय होणे? वाढून जाईल. बरोबर. मल्टिप्लाय आपल्याला काय करणे? कमी करणे. 10 टू दी पॉवर काय आलं? मायनस कमी करणे. स्मॉलर विल बिकम मोर स्मॉलर. ते तेव्हाच पॉसिबल आहे त्याला आपण मल्टिप्लाय डिवाइड करू त्या रिस्पेक्टिव्ह क्वांटिटी मध्ये, जसं किलो, मायक्रो, नॅनो तसं. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येते? त्याचा आन्सर काय येते? 0.10 टू दी पॉवर -3 म्हणजे 3 सोडून इकडे 3 संख्या सोडून डॉट द्या. 1 2 3. ठीक आहे. 0.03 ग्राम मध्ये आणले मी सगळ्या. ठीक आहे. किलोग्राम मध्ये आणायचे असेल तर किलोग्राम मध्ये. हे झालंय केजी मध्ये. स्मॉलर विल बिकम्स स्मॉलर. मग आता ऍड करा. ठीक आहे. ऍड करा आता 2.6 केजी आणि तो 0.03 0.003 केजी. ठीक आहे. ऍड करा. काय म्हणजे मग आन्सर? इथे काही नाही, इथे काही नाही, 0. ठीक आहे. 3 हा 0 हा 6 2.6. बरोबर आहे. 2.6 असं म्हणतो आपण. करेक्ट. कसे झालेला वरती ठेवायचं तर वरती ठेवा. ओके. तर मला सांगा सगळ्यात कमी नंबर्स आफ्टर डेसिमल पॉइंट कोणत्या याच्यात आहे? पहिल्या याच्यात. किती संख्या आहे डेसिमल पॉइंट नंतर? 1. मग किती फरक पडला? ऍक्च्युअल आन्सर मध्ये काही नाही. 2.6 केजी. 2.6 केजी केजी. त्याचं पण आन्सर केजी केजी. केजी ओजी लोजी सिरोजी ना 2.6. बघ तसंही म्हणलं तर आपण काही फरक नाही पडणार. किलोग्राम मध्ये छोटासा ग्राम टाकला 1 किलोग्रामच्या ह्याच्यामध्ये त्या माणसानं 5-6 दाणे काढले साखरेचे दिले टाकले. किती फरक पडणार आहे का? त्या नाही. ठीक आहे. समज ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन क्लिअर आहे. सबट्रॅक्शन उदाहरण घ्या आपल्याला एखादं. ऍडिशन झालं तर सबट्रॅक्शनचं घ्या. सबट्रॅक्शनचं घ्या रे. अरे मी सबट्रॅक्शन उदाहरण समजा. सबट्रॅक्शन उदाहरण घ्या. करा बरं काय तुम्ही पटकन. 9.8 - 0.02 द्या पटकन. 9.8 - 0.02 इथे काही नाही म्हणजे काय रे? 0 येतं ना सबट्रॅक्शन. 7 2 गेले 8 8 2 गेला 7. ठीक आहे. इथे काय होता? 9.70. 80 मधून 2 गेले किती? 78. आणि इकडे काही नाही म्हणजे काय? 9 होतं. 10 2 2 गेले 8. आता मला शिकवायला कळलं कसं होतं. ठीक आहे. 10 2 2 8 8 2 गेले 7. कुठपर्यंत व्हॅल्यू पकडणार? कुठपर्यंत व्हॅल्यू पकडणार? ऍक्च्युअल नंबर 80 होता म्हणजे 2 नाही झाले इथे. ठीक आहे. किती होता? हा एकच होता. तो कुठपर्यंत पकडणार? फक्त 9.7 पर्यंत. रिझल्ट काय? सगळ्यात कमी नंबर वाली संख्या कोणती होती? तर पॉइंट नंतर 9 पॉइंट. बघा इथे मी सिग्निफिकंट फिगर्स नाही म्हणत आहे. बरं झालं बाबा सांगितलं. ठीक आहे. सिग्निफिकंट बद्दलचा विषय चालला. तू काय केलाय? ठीक आहे ऋषिकेश, तू काय केलंय? ठीक आहे. बघितले तुझे नोट्स काल. तर 0.02 मध्ये तू सांगतोय 3 सिग्निफिकंट फिगर्स आहे. हा 0 आहे. त्याचं काही मीनिंग असतं का? नाही. त्याचं काही मीनिंग असतं का? नाही. हा 0 सिग्निफिकंट फिगर नाहीये. इनिशियल झिरोज. ठीक आहे. इनिशियल झिरो नेव्हर बी ए सिग्निफिकंट फिगर. आधीचा 0 कधीही सिग्निफिकंट फिगर असत नाही.
डेसिमल पॉइंट नंतरचे असतात मान्य, आधीचा 0 कधीही सिग्निफिकंट फिगर राहत नाही. म्हणजे इथे किती सिग्निफिकंट आहे, 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. 0.12090 त्याच्यामध्ये सुद्धा हा 0 मध्ये झाला, दोन सिग्निफिकंट फिगर्सच्या मध्यातला नंबर नेहमी सिग्निफिकंट 1 2 3 4. आता हा 0 कसा आला, शेवटीच आला, बट कसा आहे रे, डेसिमल पॉइंट नंतर आहे. आणि हा सुद्धा काय आला, सिग्निफिकंट 1 2 3 4 5 सिग्निफिकंट फिगर. हा 0 इनिशियल आहे. तर कधी मी चुकून बोलला असेल किंवा तुम्ही म्हणत असेल सर तुम्ही शिकवलं तर ठीक आहे, बोलता बोलून गेलो असेल, बट हा इनिशियल 0 आहे, तसं नसतं. 1 2 किती झाले मग इथे 5 सिग्निफिकंट फिगर. मी सिग्निफिकंट फिगर बद्दल बोलत नाही आहे, लक्षात घ्या. मी फक्त आपले जनरल नंबर्स, जनरल आकडे बोलतोय. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मध्ये तुम्ही असं लक्षात ठेवा, युनिट तिथे फक्त आकडे. तसं आफ्टर डेसिमल पॉइंट आपल्याला सिग्निफिकंट फिगरची काही घेणं देणं नाहीये. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मध्येच फक्त शब्दात फोकस करा, मराठी वापरते काही. ऍडिशन सबट्रॅक्शन फक्त आकड्यावर फोकस करा. आफ्टर डेसिमल पॉइंट 1 आहे 2 आहे 3 आहे जेवढे असतील तेवढेच आन्सर नंतर द्यायचे. सबट्रॅक्शन तर झालंय, ठीक आहे. समजा असं एखादा उदाहरण थोडंसं कॉम्प्लिकेटेड घ्या बरं का. काल पाऊस पडला, जास्त भयानक पडला, जास्त म्हणजे भयानक. त्यामुळे बोर्ड पण आता इरेज नाही लागलं लवकर असं वाटतं का. हा समजा घ्या बघा 5.8 into 10 to the power 3 minus 1.8 into 10 to the power 2. कसं करायचं, 5.8 म्हणजे काय रे, 5.8 into 10 to the power 3 म्हणजे त्याच्यावरती 3 0, करेक्ट आहे ना, त्याच्यावरती 3 0 मायनस 1.8 10 वरती 2 0, 10 वरती 8 वरती 2 0, 0 माइनस करने 0, काय त्यातून 0, ये 0 ये 0 ये 0, 8 minus 8 ये भी 0, यहाँ पे आ जाएगा डॉट, 5 minus 1 आ जाएगा 4. आता कुठं पकडणार, एवढं सगळे वाले घेणार का नाही, सगळ्यात कमी आकडे कुठे, आकडे इथे 3, मग 3 नंतर द्या, ठीक आहे. काय करा मग 3 नंतर घ्या, क्लियर. चल ह्या शॉर्टकट मध्ये कसं करतात बरेच जण, हे तुम्हाला फिरवायचं, ठीक आहे. पुढे जाऊन 58 ला तुम्ही 10 to the power -1 पण म्हणू शकता. हळूहळू घेऊ आपण या गोष्टी. हे झालं सबट्रॅक्शनचं. कालचं उदाहरण घ्या बरं का, नीट मध्ये आलेलं सबट्रॅक्शनचं पण कसं, ठीक आहे. जातं ते नंतर घेऊ. आधी मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन बघू मी शॉर्टकट मध्ये. मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शनचा रूल ऐकून घ्या. हा तर सोपा आहे, सिग्निफिकंट फिगर राहतात. लक्षात घ्या, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आकडे पकडायचे डेसिमल पॉइंट नंतर. काय करायचं, नंबर्स फिगर्स आकडे पकडायचे. आता ऍडिशन झालं ना सर, चल मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तुम्हाला प्रॉब्लेम देईल मी, ते सॉल्व्ह करायचे तुम्हाला, तेव्हा प्रॅक्टिस होईल. जर जास्त प्रॅक्टिस करायला लागेल, वाटतं सोपं, जास्त तुम्ही फक्त ऐकता त्या सोपं वाटतं, जास्त एखादा प्रॉब्लेम घ्या त्यावेळेस गोंधळ होतो डोक्याचा, ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचं, त्याला प्रॅक्टिस करायचं राहा. आणि अशी प्रॅक्टिस करा की तो प्रॉब्लेम इतका असा तुम्हाला फॅमिली सारखा झाला पाहिजे की तो म्हणलं पाहिजे बस झालं वाला, ठीक आहे. अरे अँड युनिट तुम्हाला अँड असंच येतो, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. समजा एखादा नंबर आहे 2.3 into, आता माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही, ठीक आहे. आता कॅल्क्युलेटर असतं तर मग मला मोठे मोठे आकडे घेता. आता साधा घेतो, ठीक आहे. समजा 1.3 into 1.3, ठीक आहे. आता काय त्या स्क्वेअर रूट आहे ना, ठीक आहे. 1.3 into 1.3 याचा आन्सर काय आहे, 13 चा स्क्वेअर, ठीक आहे. 169, बरोबर आहे. आता डेसिमल पॉइंट, ठीक आहे. आता बघा हे तर माहिती आपल्याला, जर कधी मल्टिप्लिकेशन होत असेल 1.3 into 1.3 त्याचा आन्सर येत असतं, आपण काय करतो मल्टीप्लिकेशन करतो, 3 3 9 3 1 3, ये हो गया 1 3 3 1 1 1 9 6 1. आणि काय म्हणते कसं शिकवतात आपल्या 10वी पर्यंत,
की जर हे मल्टिप्लिकेशन केलं असेल तर डॉट टू देऊन टाकायचा, इथे किती संख्या सोडून होतं 1, इथे किती संख्या सोडून होतं डॉट 1, म्हणजे किती नंबर सोडून डॉट द्यायला लागेल 2, किती नंबर सोडून डॉट द्यायला लागेल 2, असं करतो बरोबर. बट हे कुठपर्यंत पकडायचं, डॉट नंतर ते कुठपर्यंत व्हॅलिड आहे. आता हे कुठपर्यंत व्हॅलिड हे कसं ठरवायचं, आन्सर तर माहित आपल्याला काय द्यायचं 1.69, बट आफ्टर डेसिमल पॉइंट हे कुठपर्यंत कन्सिडर करायचं. आता ह्याच्यामध्ये रूल असा आहे की तुम्हाला ओळखायचंय, ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आता ओळखायचंय की ह्यांच्यामध्ये बघा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये मी हेडिंग द्यायचं काय लिहिलं होतं ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या तिथे आकडे फिगर्स, ठीक आहे. इथे काय कन्सिडर करायचं तुम्हाला त्या नंबर्स मध्ये. आता नंबर्स कोण आहे 1.3 आणि 1.3 आर द नंबर्स, ठीक आहे. आता ह्या नंबर्स मध्ये तुम्हाला काय चेक करायचंय, तर ह्या नंबर्स मध्ये तुम्हाला चेक करायचंय की त्या नंबर्स मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहे. बघा सिग्निफिकंट फिगर्स, इथं कन्फ्युजन होतं, सिग्निफिकंट फिगर्स किती आहे हे चेक करायचे तुम्हाला. ओके, कशामध्ये इन गिवन नंबर, क्लिअर आहे. मग बघा याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहे, ऐका ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये फिगर वारंवार बोलतोय, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये सिग्निफिकंट फिगर, याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहे, तर 2 SF सिग्निफिकंट फिगर, त्याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स, ठीक आहे. म्हणजे आपल्याला डेसिमल पॉइंट नंतर किती ठेवायचे, डेसिमल पॉइंट नंतर किती कुठपर्यंत काउंट करायचं, व्हॅल्यू कुठपर्यंत ठेवू शकतो, तर 2 पर्यंत, कुठपर्यंत ठेवू शकतो, तर 2 पर्यंत. क्लिअर इथपर्यंत असायचं आन्सर. एखादं मोठं घ्या कॅल्क्युलेशन, तर माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही तर मी 0 1 2 3 4 into 0.1, ठीक आहे. असं जर कधी आन्सर असतं तर याचा आन्सर काय असतं, हेच आन्सर असतं ना, ठीक आहे. हेच आन्सर असतं 0 1 2 3 4 into 0.1, 0.1 2 3 4. आता कुठपर्यंत काउंट करणार, सगळ्यात जास्त मिनिमम, ठीक आहे, सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात जास्त काय म्हणतात, सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर्स कोणत्या नंबर मध्ये, ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती 4, त्याच्यामध्ये किती आहे 1 2 नाही. बघा हा इनिशियल काय असतो, सिग्निफिकंट नसतो, डॉट नंतरचा एकच झाला सिग्निफिकंट फिगर. तुम्हाला काय करणार आहे, एक नंबर सोडून काय देणे, डॉट देणे आणि एकच संख्या पकडायची फक्त, ठीक आहे. काय करायचंय, एकच संख्या पकडायची. जे काय आन्सर आहे तुमचं 1 2 3 4 into 0.1 च. क्लिअर आहे. असं एकदम रॅन्डम उदाहरण घ्या, कॅल्क्युलेटर मध्ये टाका, काही पण व्हॅल्यूज टाका आणि त्यांचं सिग्निफिकंट फिगर्स काढण्याचा प्रयत्न करा. 0.1234 into 0.12, इथे जे काय आन्सर येईल, ठीक आहे, यांचा आन्सर समजा आलं ABCDEF काहीतरी आन्सर आहे, ठीक आहे. आणि कुठेतरी डॉट असेल, समजा काय डॉट इथे असतात, तुम्ही किती सिग्निफिकंट फिगर्स पकडणार, डॉट नंतर तर 2, म्हणजे इथपर्यंत. क्लिअर आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रूल प्रॉब्लेम देईल, ते सॉल्व्ह करा, आणखी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, हा प्रॉब्लेम राहिला होता ना तुमचा त्याच्या एक्झाम मधला, नीटच्या एक्झाम मधला. व्हॅल्यू प्रॉब्लेम पटकन टेकिंग इनटू अकाउंट लिहून घ्या पटकन. मी बघणार आहे नोट्स मध्ये हा क्वेश्चन, मी लिहून देत नाही. टेकिंग इनटू अकाउंट लिहिलं का, कधीचा आहे हा क्वेश्चन, तर नीट 2000 कोणतं वर्ष चालू आहे, 20. टेकिंग इनटू अकाउंट of the significant figures, what is the value of 9.99 meter minus 0.0099 meter.
ठीक आहे. ऑप्शन्स होते यांचे, सॉल्व करा. पहिले तर ऑप्शन्स लिहून घ्या. 9.9 मीटर, 9.9801 मीटर, 9.98 मीटर, 9.980 मीटर. ठीक आहे. हा तुमचा क्वेश्चन आणि हे त्याचे ऑप्शन्स. ओके. काय विचारलं त्यांनी, टेकिंग इनटू अकाउंट ऑफ द सिग्निफिकंट फिगर व्हॉट इज द व्हॅल्यू. व्हॅल्यू असेल, व्हॅल्यूची काय असणार. ठीक आहे. याचा आन्सर काढा. ठीक आहे. तर मला सांगा काय चालली इथं, ऍडिशन सबट्रॅक्शन चालली. बरोबर. सबट्रॅक्शनचा रूल्स काय असतो, सबट्रॅक्शनचा रूल काय असतो, जे काय आन्सर आलं. ठीक आहे. जे काय आन्सर आलं त्याच्यानंतर डॉट पॉइंट. ठीक आहे. डॉट नंतर किती आकडे कन्सिडर करायचे हे कोण ठरवतं, की त्या दोन्ही नंबर्स पैकी कोणत्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट नंतर कमी आकडे. ठीक आहे. इथे डेसिमल पॉइंट नंतर किती फिगर्स आहे, तर 2 फिगर्स आहे आकडे. इथे किती आहे डेसिमल पॉइंट नंतर, तर 4 फिगर्स आहे आकडे. ओके. तर मला सांगा आपण काय करतो, कोणाचे जे कमी आहे आन्सर मध्ये त्या नंबरचे आकडे पकडतो डॉट नंतरचे. इथे कमी, इथे 2च आहे म्हणजे जे काय आन्सर आलं असतं ए बी सी डी. बरोबर. त्याच्यानंतर आपण किती घेतले असते आकडे, लेखले 2 x1, कारण ह्याच्यानुसार किती आकडे आले पाहिजे पॉइंट नंतर. ऑप्शन मध्ये बघा इथे एकच आकडा आहे, इथं 3 आकडे, इथं पण 3 आकडे आणि इथे किती आकडे, 2 आकडे. म्हणजे तसं मी आन्सर कोणतं करेक्ट येणार आहे, हेच येणार आहे. बरोबर. डायरेक्टली बघू सुद्धा आन्सर निघत होतं की इथे काय आहे, पॉइंट नंतर 2च आकडे घ्यावे लागतील. मॅथमॅटिकली व्हॅलिड करण्यासाठी पॉइंट नंतर 2च आकडे घ्यावे लागतील, कारण की ह्या 2 नंबर पैकी ह्या नंबर मध्ये सगळ्यात कमी आकडे आहे डॉट नंतर. ओके. बरं. सॉल्व जरी केलं तरी करू बघा. 9.99 0.0099 मायनस असं घ्या. 9 मोठी संख्या तुमच्याकडे ना, 9.99 0.0099. ठीक आहे. इथं काही नाही म्हणजे काय असतं तर 0. 2च आकडे. ठीक आहे. मी लिहून ठेवला आधी, तिथं 2च आकडे. हे 0 तर मी सबट्रॅक्शन करायसाठी दिले. 10 तून 9 गेला 1, 10 तून 10 गेला 0, 9 तून 1 गेला 8, इथे परत आला. ठीक आहे. 9 तून 1 गेला 10 तून 9 1, 10 तून 10 0, 9 तून 1 8, इथे फक्त 9. ठीक आहे. डॉट 9. बरोबर. 9.9801 असं आन्सर आलं असतं. बट तुम्ही हे जर टिक केलं असतं 9.9801 तर चुकलं असतं, कारण की मॅथमॅटिकली व्हॅल्यू नाहीये, ते फक्त करेक्ट आहे. 10वीच्या मास्टरने जे शिकवलं त्याच्यानुसार आता ते 4 मार्क्स भेटणार. तुम्ही आला आता 11-12वीला. ठीक आहे. बाहेर झालं मी परीक्षा देणार. ठीक आहे. कोणतं करेक्ट आहे, हेच. का बरं, ह्या दोघांपैकी सगळ्यात कमी पॉइंट्स कोणत्या संख्येमध्ये डॉट नंतर, इथे 2 आणि इथे 4, म्हणून कुठपर्यंत पकडणार आपण 9.98. ठीक आहे. चलो बघा.